नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मी तुझी इथे वाट पाहतोय. तू फ्री झालीस की आपण बोलू. देव बोलला, परंतु गाथा मात्र शांतच होती. त्यानं फोन पुन्हा त्या मुलीकडे दिला आणि तिला एक गोड स्माईल देत समोर असलेल्या वेटिंग एरियामधील सोफ्यावर तो जाऊन बसला. गाथाने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन ठेवला. सगळं क्लिअर झालंय ना तुम्हाला? गाथा समोर बसलेल्या एम्प्लॉईजला बोलली. येस मॅडम, एक एम्प्लॉई बोलला. गुड, यू कॅन गो नाव. थँक्यू मॅडम. मग एम्प्लॉईज केबिनमधून बाहेर पडले आणि त्याच वेळी राजन केबिनमध्ये आला. कसली मीटिंग होती? राजन त्या एम्प्लॉईजला पाहत बोलला. काही नाही, प्रॉडक्टच्या मार्केटिंगबद्दल बोलत होतो, गाथा बोलली. जिजू, मला वाटतं आपण अजून एकदा आपल्या ओल्ड बिझनेस फ्रेंड्ससोबत बोलायला हवं, गाथा बोलली. कशाबद्दल? राजनने विचारलं. बिझनेस प्रपोजलबद्दल. त्यांनी जर इंटरेस्ट दाखवला तर आपल्याला प्रोडक्शन वाढवता येईल. मॅकने इन्व्हेस्टमेंट केली आहे, पण तरीही आपल्याला अजूनही भरपूर पैशांची गरज आहे, गाथा बोलली. समीर दादा सगळ्यांशी भेटला होता, सगळ्यांनी नकार दिलाय. त्यात पुन्हा त्यांच्याकडे जाणं मला पटत नाही, राजन बोलला. मला वाटतं गाथा बरोबर बोलते. त्यांनी मला नकार दिला होता, कदाचित गाथाला ते होकार देतील, समीर बोलला. समीर भाई, मार्केटमध्ये सगळ्यांना आपली हालत माहीत आहे. कंपनी घाट्यात आहे, अशा वेळी कोण इन्व्हेस्ट करेल, राजन बोलला. काही बोललं की तू आमच्या उलट का बोलतोस? तुझ्या ओठांवर नेहमीच निगेटिव्ह सल्ले का आहेत, समीर राजनला बोलला. दादा, मी तर इथली परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जितकं सोपं समजताय तितकं सोपं नाही आहे, राजन बोलला. तेच तर आपल्याला करून दाखवायचंय, गाथा बोलली. म्हणजे? राजन बोलला. आपल्याला हा बिझनेस आणि ही कंपनी पुन्हा पूर्वपदावर आणायची आहे. सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला जास्त बिझनेस आणि इन्व्हेस्टर्सची गरज आहे. जिजू, तुम्ही आपल्या बिझनेस आयडियाज यांचं एक प्रपोजल बनवा आणि ते आपल्या सगळ्यांसमोर मांडूयात. नक्कीच कोणी ना कोणी आपल्याशी जुळेल, गाथा बोलली. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, पण मला वाटत नाही याचा काही फायदा होईल, राजन बोलला. पुन्हा तेच. राजन, तू एक काम कर. तुला इथे काहीच होणार नाही असं वाटत असेल तर तू दुसरा जॉब शोध. आमच्यामुळे उगाच तुझं नुकसान नको ना, समीर त्याला रोखून पाहत बोलला. जिजू, गाथा आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत बोलली. आय एम सॉरी समीर दादा, पण माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता, समीर सारवासारव करत बोलला. मग काय उद्देश होता ते तरी सांग, समीर शांतपणे बोलला. तू असं बोलतोय जसं काही कंपनीच्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे, राजन चिडून बोलला. 4 वर्ष कंपनीची सगळी सूत्र तुझ्या हातात होती, समीर पुन्हा बोलला. इनफ. तेवढ्यात गाथा ओरडली आणि दोघेही शांत झाले. काय चाललंय हे? आपण इथे बिझनेस कसा वाढवता येईल, आलेल्या परिस्थितीवर मात कशी करता येईल हा विचार करण्यासाठी जमलोय की एकमेकांच्या चुका काढण्यासाठी? जिजू, तुम्ही तर मोठे आहात, अनुभवी आहात. बिझनेस म्हटलं की असे चढ उतार येणारच, तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? आणि राजन, तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तू इथे आहेस. सगळी जबाबदारी तुझ्यावर सोडली होती आणि म्हणून जिजू तुला प्रश्न करतायत, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की ते सगळा दोष तुला देत आहेत. प्लीज, तुम्ही असे लहान मुलांसारखे भांडू नका, गाथा वैतागत बोलली. हा बिझनेस, ही कंपनी वाचवण्यासाठी पैशांपेक्षा जास्त महत्वाची तुमच्या दोघांची साथ आहे. तुम्ही दोघे माझ्यासोबत आहात आणि म्हणूनच तर मी एवढी मोठी मजल मारते. त्यात तुमच्यामध्ये मतभेद असतील तर काम करणं अवघड होईल, गाथा बोलली. आय एम सॉरी, राजन बोलला. आय एम ऑल्सो सॉरी, समीर बोलला. गुड. आता जे झालंय ते पुन्हा व्हायला नको. इज दॅट क्लिअर? गाथा दोघांनाही रोखून पाहत बोलली. दोघांनीही एकमेकांना पाहत हो मध्ये मांडू लावली. व्हेरी गुड, चला कामाला लागा, गाथा हसत बोलली. तो डॉक्टर बाहेर ठाण मांडून बसलाय, त्याचं काय करायचं, राजन बोलला. कोण? समीरनं विचारलं. डॉक्टर देवांश देसाई वेटिंग एरियामध्ये गाथाची वाट पाहतोय, राजन बोलला. समीरने गाथाकडे पाहिलं. मगाशी त्यासाठीच फोन होता का, समीरनं विचारलं. हो, गाथा बोलली. त्याची हिंमत कशी झाली इथे यायची, समीर दात आवळत बोलला.
रिलॅक्स समीर दादा, त्याला काहीही बोललं तर तो कदाचित तमाशा करेल, राजन बोलला. गाथा समीर न समजून त्याच्याकडे पाहत होते. तुम्हाला काय वाटतं, मी त्याला काही बोललो नाही का? मी त्याला बोललो की तुझा आणि गाथाचा आता काही संबंध नाही, तिला त्रास देऊ नकोस. तर म्हणाला की ती माझी बायको आहे, तिला बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला नाही वाटत तो गाथाला भेटल्याशिवाय इथून जाईल, राजन बोलला. कुणालाही त्याला काहीच बोलायचं नाही. त्याला जितका वेळ बसायचंय बसू द्या, कंटाळून निघून जाईल. तुम्ही तुमचं काम करा, गाथा निर्विकारपणे बोलली. आणि मग समीर आणि राजन त्यांच्या कामाला निघून गेले. गाथा चेअरला टेकून डोळे मिटून बसली. तिला आठवलं की एकेकाळी ती सुद्धा त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा असाच वेट करत बसायची. दुपार झाली, लंच ब्रेक झाला. देव अजूनही वेटिंग एरियामध्ये तिची वाट पाहत होता. हळूहळू ऑफिसमधील एम्प्लॉईजमध्ये कुजबुज सुरू झाली. बऱ्याच लोकांना त्यांची ओळख असल्यामुळे सगळे त्याला तिथे पाहून शॉक होत होते, परंतु देवला त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तो तिथेच शांत बसून होता. हँडसम डेव्हिल, ग्रीशा त्याला पाहून अगदी खुश होत येऊन त्याला बिलगली. माया दोन्ही मुलांना घेऊन ऑफिसमध्ये आली होती. त्यांना ॲडमिशनसाठी घेऊन जायचं होतं. बेबी डॉन, देवनं तिला लगेच उचलून घेतलं आणि त्याला पाहून माया शॉक झाली. तू इथे काय करतोस, ग्रीशाने विचारलं. ग्रीशा चल, माऊ इज वेटिंग, माया तिला त्याच्याजवळून घेत बोलली. नो, मला बोलायचे ना, ग्रीशा देवला गच्च मिठी मारत बोलली. खूप कमी वेळात दोघांचं खूप छान बॉन्डिंग झालं होतं. ग्रीशा, तू ऐकणार आहेस का? यू आर गुड गर्ल ना बेबी, माऊ इज वेटिंग, माया बोलली. नो, मला डेव्हिल सोबत बोलायचे, ही इज माय फ्रेंड, ग्रीशा पुन्हा हट्ट करत बोलली. असू दे तिला माझ्याकडे, एक हीच आहे जी मला लाईक करते, देव मायाला बोलला. माया त्याला काहीच न बोलता गाथाच्या केबिनकडे गेली आणि देव तिला मांडीवर घेऊन बसला. तू इथे पेशंट चेक करायला आलास का, ग्रीशानं विचारलं. हो, तुझ्या माऊचा इलाज करायला आलोय, देव तिचे गाल ओढत बोलला. माऊच्या? तिला काय झालं? ती कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे पाहत बोलली. ती माझ्याशी बोलत नाही ना, देव अगदी क्यूट चेहरा करून बोलला. वाय? तिने माझ्याशी कट्टी केली ना म्हणून. बट वाय? ती कपाळावरील आठ्या अजूनच गडद करत बोलली तर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तू तिला पण इंजेक्शन दिलं ना म्हणून तिने कट्टी केली ना, ग्रीशा बोलली. असंच काहीतरी कारण आहे, तो तिच्या नाकाला नाक घासत बोलला. ग्रीशा कम हिअर, गाथा तिथे येत बोलली. माऊ, तू डेव्हिलशी कट्टी केली, बट ही इज अ व्हेरी नाईस बॉय, मला खूप आवडतो, त्याच्याशी बट्टी कर ना, तो तुला पुन्हा इंजेक्शन नाही देणार, ग्रीशा खूपच गोड आणि क्यूट चेहरा करत बोलली. आय सेड कम हिअर, कितीदा सांगितले तुला स्ट्रेंजर्ससोबत बोलायचं नाही, गाथा रागानं तिला स्वतःजवळ ओढून घेत बोलली. यू बॅड गर्ल, ग्रीशा पण तिला रागानं बोलली. चुप बसा आता, गाथा चिडून बोलली आणि ग्रीशा दचकून रडायला लागली. देवला ते अजिबात सहन झालं नाही. तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. गाथा प्लीज, लहान आहे ती, देव बोलला. यू जस्ट शट अप, गाथा त्याला रोखून पाहत बोलली आणि ग्रीशाला घेऊन केबिनकडे निघून गेली. राजन दूर उभा राहून हा प्रकार पाहत होता. माया आणि समीरची मुलगी, पण गाथा तिला कंट्रोल करते. बात कुछ हजम नहीं हुई, कुछ तो गडबड है दया, राजन मनातच बोलला. आता नक्की काय गडबड आहे ते राजन शोधू शकेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.